मरीन ड्राईव्हवर अक्षरशः जनसागर काल लोटला होता। टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। अशात ही माणुसकीचं दर्शन सुजाण मुंबईकरांनी घडवलं। यावेळी एका अँब्युलन्स या महाप्रचंड गर्दीत अडकली होती, मात्र चाहत्यांनी तातडीने या अँब्युलन्सला वाट करून दिली। T20 वर्ल्ड चॅम्पियन्सला घेऊन आलेल्या विमानाचं मुंबईत अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं। धावपट्टीवर उतरल्यावर विमानाला दोन्ही बाजूंनी पाण्याचे फवारे सोडून खास सलामी देण्यात आली। विशेष प्रसंगी स्वागताची विमानतळ प्राधिकरणाची ही खास पद्धत आहे। टीम इंडियातले मुंबईकर खेळाडू आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे। टीम इंडियाचा कप्तान रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे हे मुंबईकर खेळाडू विधान भवनात येणार आहेत। प्रताप सरनाईक यांनी झी24 तासला याबाबत माहिती दिली। दरम्यान दिल्लीत विश्वविजेत्या टीम इंडियानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। पंतप्रधान निवासस्थानी टीम इंडियानं पंतप्रधानांची भेट घेतली। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी खेळाडूंचं त्यांनी कौतुक केलं आणि त्यांच्याशी तब्बल 1.5 तास संवाद साधला। भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं कुटुंबाला घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढला। बुमराह यांच्यासोबत त्याची पत्नी संजना आणि लहान मुलगा अंगद यांचा मोदींसोबतचा फोटो चांगलाच व्हायरल होतो। T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं अशा भावना रावसाहेब दानवेंनी व्यक्त केल्या। तसंच त्यावेळी त्यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं, तर संपूर्ण टीमचं मायदेशात जोरदार स्वागत करण्यात असल्याचंही ते म्हणाले। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा निलंबन कालावधी 5 दिवसांवरून 3 दिवस केला। त्यामुळे दानवे आता आजपासून सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार आहेत। विधान परिषदेत शिवराळ भाषा वापरल्यामुळे उपसभापतींनी त्यांचं निलंबन केलं होतं। देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा महाराज आहे, ते गुहेत जाऊन स्वतःला बाबा म्हणून घेतात असा गंभीर आरोप संजय राऊतांनी पंतप्रधानांवर केला। देवाचा अवतार म्हणून घेणं ही भोंदूगिरीच आहे असा हल्लाबोल देखील राऊतांनी केला। सगळ्यात मोठा बुवा आहे ना। महायुतीमध्ये जागा वाटपाचा नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। महायुतीचे घटक पक्ष असलेले आमदार विनय कोरे विधानसभेसाठी 12 ते 15 जागांची मागणी करणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 पैकी 4 जागा मिळाव्यात अशी मागणी विनय कोरे करणार आहेत। महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। जानकर समाजातल्या वंचितांसाठी ताकदीने उभे राहतात, समर्पित नेतृत्व असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी यावेळी दिली। महादेव जानकर राज्यसभेसाठी इच्छुक आहेत। बहीण विधान परिषदेवर गेली, तिचं अभिनंदन, पण भाऊ पण निश्चित राज्यसभेवर जाईल असं विधान जानकरांनी केलं। मुंबईत कार्यालय उद्घाटनावेळी त्यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली। इंदापुरामध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये फ्लेक्स वॉर रंगले। इंदापूर शहरामध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी आमचा स्वाभिमान आमचं विमान अशा आशयाची बॅनरबाजी केली, तर दुसरीकडे यालाच प्रत्युत्तर देत विद्यमान आमदार दत्तात्रय भरणेंनी आमचं ठरत नसतं तर आमचं फिक्स असतं अशा आशयाचं बॅनर लावलं। ठाण्यात पालकमंत्री शंभूराज देसाई बेपत्ता असल्याचे बॅनर लावण्यात आले। तसंच पालकमंत्री नाही थाऱ्यावर जनतेला सोडलं वाऱ्यावर, शोधून आणणाऱ्याला कोंबडा बक्षीस देण्यात येईल अशा आशयाचा मजकूर यावर लिहिण्यात आला। उत्तर महाराष्ट्र जनसंघटनेच्या नेत्या प्रतिभा शिंदेंची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली। धुळे आणि नंदुरबार इथल्या उमेदवारांच्या विजयामध्ये प्रतिभा शिंदेंनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती। मुंबईतल्या मोक्याच्या जागा उद्योगपती अदानींना दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला। दुग्धशाळेची जागा अदानींना देण्यास विरोध केल्याने सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आल्याचा आरोप देखील वडेट्टीवारांनी केला। धारावी प्रकल्पाला मुलुंडकरांनी विरोध केला। अखेरच्या श्वासापर्यंत लढणार, मात्र धारावी प्रकल्प मुलुंडमध्ये होऊ देणार नाही असा निर्धार मुलुंडच्या नागरिकांनी केला। आदेश काढा, विषय इकडे संपून जाईल। लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांमध्ये शिथिलता आणल्यानं तलाठी आणि तहसील कार्यालयातली गर्दी आता मंदावली। गर्दीची बातमी झी24 तासनं दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची तातडीनं दखल घेतली। त्यामुळे तलाठी आणि तहसीलदार कार्यालयावर आता शुकशुकाट पाहायला मिळतो। लाडकी बहीण योजनेसाठी पैशाची मागणी होत असल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचं आवाहन अकोलेच्या पोलीस निरीक्षकांनी केले। या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी आर्थिक तूट होत असल्याचं झी24 तासनं दाखवलं होतं, त्याची आता दखल घेण्यात आली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी बँकेने नवीन खातं उघडण्याची गरज नसल्याचं स्पष्टीकरण नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। तसंच बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितले, तर प्रत्येक सेतू केंद्रावर शासकीय अधिकारी नेमण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या।
राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर गावातल्या कामगार महिला कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी व्यस्त झाल्यात। याचा थेट फटका ग्रामीण भागातल्या शेती कामांना बसलाय। शेतातली निंदण, फवारणी, खत देण्याच्या कामांचा खोळंबा झालाय। मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळतं। एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकू नका, बेकायदा फेरीवाल्यांवरून उच्च न्यायालयानं सरकार आणि महापालिकेची कानउघडणी केली। वेळोवेळी राज्य सरकारला आणि महापालिकेला आदेश देऊनही अंमलबजावणी होत नसल्याचं न्यायालयानं म्हटलं। राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले। राहुरीमध्ये अहमदनगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या महामार्गाची दुरवस्था झाली। यावेळी मोठी घोषणाबाजी करत रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आंदोलकांनी केली। लातूरमध्ये सकल धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। धनगर समाजाला दिलेल्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी 2 जण उपोषण करतात। मात्र शासनानं अद्याप त्यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे सकल धनगर समाजाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। धुळ्यामध्ये मेंढपाळ धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। वनजमीन चराईसह खोट्या अॅट्रॉसिटीच्या केसेस मागे घ्याव्या या मागणीसाठी आंदोलकांनी सुरत नागपूर महामार्ग रोखून धरला। यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। नाशिक जिल्ह्यातल्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। शहरातल्या वाहतूक आणि ट्रक टर्मिनलच्या समस्यांवरून त्यांनी काम बंद आंदोलन केलं। शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही विविध मागण्या मान्य होत नसल्याचा त्यांनी आरोप केला। राज्यातल्या लोककलावंतांचं मानधन गेल्या 3 वर्षांपासून रखडले। त्यामुळे लोककलावंत संघटनेनं मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला। सांगोल्यात कलावंतांनी तहसीलदारांना याबाबत निवेदन देऊन कलाकार समिती स्थापन करण्याची मागणी केली। रायगडमधल्या मोरबे धरण प्रकल्पग्रस्त पुन्हा आक्रमक झालेत। मोरबे धरणग्रस्त गेल्या मागील आपल्या मागण्यांसाठी काही दिवसांपासून आंदोलन करतात। मात्र त्यांच्या मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं ते आक्रमक झाले। परभणीच्या पाथरी इथल्या उपविभागीय कार्यालयावर लाल सेनेच्या वतीनं गायरानधारक दलित भूमिहीन जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा पाथरी शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते मुख्य रस्त्यानं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांना ऊत आल्याचा आरोप शिवसैनिकांना केलाय। दररोज खून, दरोडे, गांजा विक्रीसारखे उद्योग राजरोसपणे सुरू असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। यावेळी कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। हिंगोलीतल्या शेतकऱ्यांनी हिंगोली पाणंद रस्ता करा अन्यथा हेलिकॉप्टर द्या अशी अफलातून मागणी सरकारकडे केली। कलगावमध्ये शेतकऱ्यांना पाणंद रस्ता मंजूर आहे, मात्र त्या रस्त्याचं काम राजकीय दबावापोटी बंद पडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। उपहारगृह समितीच्या कर्मचाऱ्याला मनसे तालुका प्रमुखानं शिवीगाळ केली। या विरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं। सभा मंडपात कर्मचाऱ्यांनी एकत्र येत घोषणाबाजी केली। दौंडच्या केडगावमध्ये कला केंद्राकडून वारकऱ्यांसाठी मनोरंजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी वारकऱ्यांनी भजन भक्तिगीतांवर नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतहून वरवणकडे जाताना केडगावमध्ये या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यातल्या उर्ली कांचनमध्ये तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याला अडवण्यात आलं होतं। तसंच ग्रामस्थांनी काही सेवकांना मारहाण केल्याप्रकरणी संस्थानचे विश्वस्त संजय महाराज मोरे यांनी निषेध नोंदवला। वारी शांततेने पार पडण्यासाठी संस्थान विविध प्रयत्न करते। यावेळी भविष्यात अशा घटना घडू नये त्यासाठी शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी संजय महाराज मोरे यांनी केली। सांगलीमध्ये कृषी विभागाने ड्रोनच्या माध्यमातून खत फवारणी करण्याची मोहीम हाती घेतली। मिरजमधल्या बेडगमध्ये फवारणीचं प्रात्यक्षिक करण्यात आलं। प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातल्या 1000 एकर क्षेत्रावर ड्रोननं फवारणी केली जाणार आहे। दोडामार्ग तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये जंगली हत्तींनी हैदोस घातला। सावंतवाडी उपवनसंरक्षकांनी नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी हत्ती पकड मोहीम राबवण्याची एकमुखी मागणी केली। या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असं आश्वासन देण्यात आलं। जालन्यातल्या जाफराबादमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांनी शेणामध्ये दूध ओतून तहसील कार्यालयासमोर दुधाचा सडा शिंपडला। दुधाला हमीभाव 45 रुपये मिळावा तसंच पशूंसाठी लागणारे औषधोपचार मोफत मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। धाराशिवमध्ये गेल्या वर्षी 7,57,000 शेतकऱ्यांनी विमा भरला होता। यापैकी 5,56,000 शेतकऱ्यांना विम्याचा 297 कोटींचा लाभ मिळाला तर 2,01,000 शेतकऱ्यांना विमा फेटाळला गेलाय। मात्र विमा मंजूर झालेल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचे पैसे अद्याप जमा झाले नाहीत।
नांदेडमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यामुळे 12 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला। त्यापैकी 8.5 लाख शेतकरी पात्र तर 3.5 लाख शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठीचे अर्ज फेटाळण्यात आले। अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याचा एकही रुपया मिळाला नसल्याचं समोर आलं।